आवाज मानदेशाचा। सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक क्राइम रेट असलेले पोलीस स्टेशन म्हणून ज्या म्हसवड पोलीस स्टेशनची ओळख आहे त्याच पोलीस स्टेशनचा नवा कारभारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची नियुक्ती झाली असून सोनवणे यांनी आजवर कर्तव्य बजावताना धडाकेबाज कामगिरी करत गुन्हेगारांना सळो की पळो करताना अनेकांच्या मुसक्याही आवळल्या आहेत। अक्षय सोनवणे असं नाव असलेल्या सोनवणे यांच्या अक्षय दबंग कारवाईची दहशत गुन्हेगारांमध्ये चांगलीच असताना ज्यांचं नाव अक्षय त्यांचेच वाटते गुन्हेगारांना भय, अशी परिस्थिती म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांना वाटेल का असा प्रश्न सर्वसामान्य म्हसवडकरांकडून विचारला जातोय। दहिवडी पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची तेथील कार्यकाल पूर्ण झाल्यानं म्हसवड पोलीस स्टेशनला अचानक बदली करण्यात आली आहे। सोनवणे यांनी दहिवडी येथे कर्तव्य बजावताना अनेक धडाकेबाज कामगिरीनं हद्दीतील गुन्हेगारीला चाप बसवताना अनेक गुन्हेगारांनाही जेरीस आणलंय। त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे सातारा जिल्ह्यात दहिवडी पोलीस स्टेशन हे आदर्श आणि सर्वाधिक पुरस्कार प्राप्त पोलीस स्टेशन ठरलंय। अशा धडाकेबाज अधिकाऱ्याची म्हसवड पोलीस स्टेशनचा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे। सोनवणे यांनी जसे काम दहिवडी पोलीस स्टेशनला केले तसे काम म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत व्हावे अशी सामान्यांची इच्छा आहे। म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असा कोणता अवैध धंदा नाही की ज्याला मान्यता आहे, मात्र ते आजवर बिनदिक्कतपणे सुरू आहे। तर अशा प्रकारचे धंदे करणाऱ्यांचीच उठबस पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे। शहरातील वाहतूक कोंडी, वाढत्या चोऱ्या, वाळू तस्करी यांसह गुटखा, मटका असे अनेक अवैध धंदे आणि अवैध प्रकार म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत राजरोसपणे सुरू असल्यानं या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सुरू आहे का असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात अनेकदा निर्माण होतोय। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्वच्छ आणि बेडर अशी प्रतिमा असल्यानं ते म्हसवड पोलीस स्टेशनची मलिन झालेली प्रतिमा नक्कीच उजळवतील आणि दहिवडी पोलीस स्टेशन प्रमाणेच म्हसवड पोलीस स्टेशनही आदर्श बनवतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून होत आहे। मानसौफर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसौफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।